देवचो बाप, देवचो पुत्र आणि देवचो पवित्र आत्मा तुला धन्यवाद करतो का तू जगाचा वेगळा परमेश्वर. थँक यू जीसस. प्रभू येशू आजपासून आमचे जीवन तुला समर्पित करतो. ज्या ठिकाणी दोघं तिघं आहे त्या ठिकाणी तू उपस्थित आहे आणि तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे. आमच्यामध्ये तुझा वास्तविक आज परमेश्वर तू आम्हाला जाणून देत आहे की तू आहे आणि जगा वेगळं आहे. स्तुती करतो परमेश्वर. माझ्या देवा, जे भाऊ बहीण परमेश्वर अंधळ असं प्रभू त्यांचाही तू ताबा आणि फक्त तुझा आणि तुझी गौरव या युट्यूब आणि या फेसबुकच्या माध्यमातून पिता लोकांपर्यंत तुझं वचन प्रचार या वचनाच्या द्वारा प्रभू येशू जे काही तू आज मला सांगणार आहे प्रभू या वचनाच्या द्वारा तू त्यांना प्रगत कर आणि प्रगत कर परमेश्वरा आणि तुझं गौरव करून घे. सर्व आदर महिमा आणि सम्मान फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला देतो. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्या सम्मान आणि गौरव प्रभू येशू तुला देत आहे मी आणि माझं चर्च. धन्यवाद येशू. सर्व आदर तुला प्रभू येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Thank you Jesus. हालेलुया. प्रभू येशू आपल्या मध्ये आहे. हालेलुया. आणि आज आपल्यासाठी त्यांनी जो दिवस जो लावून दिलाय तो शब्दाचा दिवस आहे, आशीर्वादाचा दिवस आहे. हालेलुया. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला प्रभु यीशु मसीह की जोर. प्रभु यीशु मसीह की आमेन. प्रभु सच्चा और पवित्र परमेश्वर वो हमारे बीच में है. आज एक महत्वाचा टॉपिक तुम्हाला मी देणार आहे आणि ह्या टॉपिक मध्ये देव तुमच्या संगती बोलणार आहे. काही लोकांचे प्रश्न असतात, पास माझ्यावर जादू टोना झाले काय. काही लोकांचा प्रश्न असतात का पास माझ्यावर जादू टोना झालेला आहे आणि कोणीतरी माझ्यावर जादू टोना करत आहे आणि त्यामुळं मी खचला जातोय, त्यामुळे मी माझ्या परिस्थितीमध्ये मी उंच चाललो नाही तर मी डाऊन झालोय. पण देवचे बाप, देवचे पुत्र आणि देवचे पवित्र आत्मा आज या जादूटोणाबद्दल तुम्हाला प्रगट करत आहे आणि सांगत आहे की काय आहे हे जादूटोणा आणि तो जादूटोणा तुमच्यावर लागू होतो का नाही होत. आमेन. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा या ठिकाणी आणि काही भाऊ बहिणी आजही मला ज्यावेळेस फोन करतात आणि त्यावेळेस त्यांचा एकच शब्द असतो, माझ्यावर कोणीतरी जादूटोणा केलेला आहे. मग त्यामध्येही बालक वर्ग असो, त्यामध्येही ब्रदर असो, सिस्टर असो, प्रत्येक भाऊ प्रत्येक बहिणी एकच शब्द त्यांच्यामध्ये असतो, माझ्यावर कोणीतरी जादूटोणा केलेला आहे. हालेलुया. चर्च प्रेज द लॉर्ड. तुम्ही रिस्पॉन्स दिला तर देवचो बाप आज तुम्हाला त्याचा गहन गोष्टी प्रगट करेल. आमेन. हालेलुया. चर्च प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टीकरण देत आहे. प्रत्येक भाऊ बहिणींना, प्रत्येक भावांना हे वचन माहिती असेल, हे वचन माहिती असेल का हा याकोबावर कोणताही जादू टोना चालत नाही. आमेन. हालेलुया. सो बायबल या ठिकाणी पाहू परमेश्वराचं वचन आणि माझी इच्छा आहे की प्रत्येकाने हे वचनामध्ये लक्ष देऊन ऐका. गणनाचं पुस्तक त्याचा 23वा अध्याय आणि 23 वचन. गणना 23 वर्स 23. मी आज तुम्हाला असा ग्रहण गोष्टी पवित्र आत्म्याने जे मला सांगितले ते मी तुम्हाला सांगणार आहे. याकोबावर काही
काही मंत्रतंत्र चालवायचे नाही. या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहे. हॅलो, समजतं मी काय म्हणतो? या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहे का याकोबावर कोणत्याही प्रकारचं मंत्र तंत्र चालत नाही. आमेन. हॅलो, प्रेज द लॉर्ड. आणि मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे का अब्राहम, इसाक आणि याकूब, बायबल ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्या प्रार्थनामध्ये काय म्हणतो का अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या परमेश्वर बोलतो ना. हॅलो, बोलतो का नाही? मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तुमच्यावर जादूटोना काम करू शकत नाही. आय हॅव द वर्ड ऑफ गॉड. मी परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवते आणि वचन सांगतो का तुझ्यावर जादूटोना चटूक काम करू शकत नाही. आणि पण त्यासाठी मला कसं राहावं लागेल, त्यासाठी मला कशा प्रकारे वागावं लागेल, त्यासाठी मला कसं परमेश्वरामध्ये राहावं लागेल, हे देवचे बाप या ठिकाणी वचनात सांगत आहे. पुढे वचन वाचू. इस्रायलावर काही चिटूक चालवायचे नाही. पहिली गोष्ट, याकोबावर जादूटोना चालणार नाही. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, इस्रायल सिटीवर कोणताही चटूक चालणार नाही. नंबर वन, ज्यावेळेस तुमच्यावर कोणताही जादूटोना चालू शकत नाही. नंबर 2, तुमच्या घरावर कोणताही चटूक काम करू शकत नाही. आमेन. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? आणि पुढे काय सांगतं? या काही याकोब व इस्रायल याच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. प्रेज द लॉर्ड. काय केले? देवाने केवढे मोठे कार्य तुमच्या जीवनामध्ये केलेले. आणि लक्षात ठेवा, आता मी बरोबर पॉइंट वर येत आहे. माझ्या प्रियांनो, याकोब कोणाच्या कुटुंबामधला होता? याकोब कोणच्या कुटुंबामधला होता? अब्राहम कुठं होता? अब्राहम, इसाक आणि याकूब म्हणजे कोणाच्या कुटुंबामधला झाला? अब्राहमाच्या कुटुंबात. बरोबर आहे. इसाक अब्राहमाचा कुटुंबामधला झाला, याकूब अब्राहमाच्या कुटुंबामधला झाला. पण ज्यावेळेस माझ्या प्रियांनो, जेव्हा तुम्ही या पाहिलं, अब्राहम, इसाक, याकूब हे तिघही येशूच्या कुटुंबामधले होते. येशूचे फॅमिली होते. हॅलो, समजतं का? ज्यावेळेस तुम्ही आणि मी येशूच्या फॅमिलीमध्ये राहतो, तर मी तुम्हाला सांगतो जादू टोना आणि चटूक माझ्यावर राज्य करू शकत नाही. आमेन. हालेलुया. कारण माझं कुटुंब कोणतं आहे? माझं कुटुंब जे आहे ते ख्रिस्त येशू आहे. आणि मला येशूमध्ये, माझ्या येशूमध्ये मला कुटुंबामध्ये त्याचा सहभागी व्हायचंय. आणि मी बाहेर तुम्हाला वचन दाखवतो का याकोबाच्या घरातून येशू ख्रिस्त जन्मला. मी बायबल दाखवतो, बायबल मधून दाखवतो वचन. गणना 24:17 मध्ये लिहिलेले. गणनाचं पुस्तक त्याचा 24वा अध्याय 17वा वचन. मी त्याला पाही म्हणजे येशूला पाही, पण तो आता दिसत नाही. पण तो आता दिसत नाही. त्याला निहाळीन, पण तो जवळ नाही. याकोबातून कोणातून? हॅलो, कोणातून? याकोबातून एक तारा उदय पावेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठून? एक तारा. म्हणजे तो तारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त तो तारा आहे. आणि तो कोणाच्या कुटुंबातून आला? याकोबाच्या कुटुंबातून. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं का याकोबाच्या कुटुंबावर कोणताही जादू टोना मंत्र तंत्र आणि चटूक चालू शकत नाही. तुम्ही आणि मीही त्या याकोबाच्या, त्या ख्रिस्ताच्या कुटुंबामधले. म्हणून जादू टोना माझ्यावर राज्य करू शकत नाही. संभाळी. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो?
आणि मग माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस एखादा भाऊ, एखादा बहिणी, एखादा देवाचा दास ज्यावेळेस मला फोन करून म्हणतात, पास्टर माझ्यावर कोणीतरी जादूटोणा केलाय, तर मी एक सांगू इच्छितो, तू खरं देवाच्या कुटुंबामधला अब्राहम, इसाक आणि याकूब, आणि ज्यावेळेस तू याकूबाच्या कुटुंबात असला, ज्यावेळेस तू येशू ख्रिस्ताच्या कुटुंबातला असला, तर मी तुला गॅरंटी देतो, तुझ्यावर जादूटोणा चालणार नाही. Somebody hallelujah. हालेलुया. तुमच्या घरामध्येही चटूक काम करणार नाही. तुमच्या घराच्या बाजूला हा जादूटोणा करणारा व्यक्तीही, समजा एखादा व्यक्ती चालला तरीही तो तुमच्या घरावर जादूटोणा करू शकत नाही, आणि केलं तरीही ते तुमच्या घरावर येऊ शकत नाही. बिकॉज कारण तुम्ही ख्रिस्त येशूचे कुटुंब आहोत. Somebody hallelujah. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? हालेलुया. एक माझा मित्र आहे, त्या मित्राने मला म्हटला का तुझ्यावर जादूटोणा केलेला आहे. हालेलुया. तुझ्यावर पूर्वजनाचे शाप आहे. ठीक आहे, काय म्हणला मला? तुझ्यावर जादूटोणा केलेला आहे आणि तुझ्यावर पूर्वजनाचे शाप आहे. मग म्हटलं, मग मी ज्यावेळेस या गोष्टीला विचार केला, पवित्र आत्मा म्हटला, जो येशू मध्ये आहे त्याला दंडाज्ञा नाही. आमेन. ज्याला जो येशू मध्ये आहे, जो येशूचा फॅमिली आहे, माझ्या प्रियांनो, आय एम द क्राइस्ट ऑफ द फॅमिली. मी येशूची फॅमिली आहे आणि येशूच्या फॅमिलीवर जादूटोणा, मंत्र तंत्र आणि कोणतेही शाप माझ्यावर, ना कोणत्या पूर्वजनाचे शाप, ना कोणत्या गोष्टीचे शाप लादू शकत नाही. Somebody hallelujah. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? कारण तुम्ही आणि मी शाप मुक्त झालेलो ख्रिस्ताचे फॅमिली आहोत. समजलं? हालेलुया. तुम्ही आणि मी, एखादा जादूगर मी तुमच्या समोर आला तर तोही त्या ठिकाणी फिक्का पडेल, त्याची जादू चालू शकत नाही. बिकॉज कारण तुम्ही एका ख्रिस्ताचे फॅमिली आहोत. हालेलुया. बायबल स्पष्ट आणि स्पष्टीकरण एका ठिकाणी देतो का, एका ठिकाणी स्पष्टीकरण काय देतो पाहू आपण. प्रेषितांचे कृत्य त्याचा 8वा अध्याय 9 ते 13 वचनामध्ये या ठिकाणी बायबल स्पष्टीकरण देत आहे. हालेलुया. आणि त्या नगराला, त्या देशाला, त्या ठिकाणी जे प्रत्येक लोक होते त्यांना तो लहान थोरापासून त्यांना थकवत होता, तो घाबरत होते त्याला. आज एखादा तुम्ही ज्यावर जाता ना आणि तुमच्या समोर एखादा कोणी जादूगर गेला तर तुमच्या अंतःकरणामध्ये भीती येते. बहिणी आता त्याच्या जवळून गेले, त्याने जादू तर नाही केली असं. हालेलुया. त्याने माझ्यावर तर काही चटूक तर नाही केलं असेल, पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहित नाही, तुम्ही ज्यावेळेस जात्या येशू त्याच्या जवळून जातो आणि त्याची जादू त्याच ठिकाणी डिस्ट्रॉय होऊन जाते. Somebody hallelujah. आणि तुम्ही म्हणत असाल, पास्टर माझ्या घरामध्ये भूत आलेले आहे आणि मला जाणवतं या ठिकाणी घरात भूत आहे. तर मी तुम्हाला सांगतो, ख्रिस्त येशूचे फॅमिली आहे. भूत पलित नाही येणार, देवदूत येणारा देव आहे. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुमच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस ख्रिस्ताचे फॅमिली आहे, तर मी तुम्हाला सांगतो का, एक बायबल मध्ये एक वचन आहे आणि ते म्हणजे मरियम तिच्या घरात होती आणि कोण आला तिच्या घरात? गॅब्रिएल देवदूत संदेश घेऊन आला. सैतान आला, भूत पलित आला, जादूटोणा आला. लक्षात ठेवा, तुम्ही ख्रिस्ताचे लेकर आहो, तुम्ही ख्रिस्ताचे मुली आहो, तुम्ही ख्रिस्ताचे आप्पा आणि बाप्पा हाक मारण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला आहे. तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, तुमच्यावर चटूक नाही चालणार, तुमच्यावर जादू नाही चालणार, तुमच्यावर करणी भानामती नाही चालणार, तुमच्यावर कोणताही पूर्वजनाचे शाप नाही चालणार, कोणताही प्रकारचा अधिकार चालणार नाही, ना कोणत्याही प्रकारचा आतंकवादी तुमच्यावर राज्य करू शकत नाही, ना कोणताही शैतान तुमच्यावर राज्य करू शकत नाही. कारण तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे फॅमिली आहोत. Somebody hallelujah.
लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती, एखादा सेवक, एखादा प्रॉफिट, एखादा भविष्यवक्ता तुमच्याकडे आला म्हणला तुमच्यावर मी चटूक पाहत आहे, तर त्याला एक शब्द म्हण, कारण चटूक माझ्यावर नाहीये, मी ख्रिस्ताचा फॅमिली आहे आणि ख्रिस्ताचा फॅमिली असल्यामुळे माझ्यावर चटूक चालत नाही. Somebody hallelujah. ज्या व्यक्तीने पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा घेतला तो ख्रिस्ताचा फॅमिली झालेला आहे. Somebody hallelujah. मी गॅरंटीने स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, एखादा व्यक्ती पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा घेतलाय आणि येशूच्या मार्गाने चालत आहे, बाप्तिस्मा घेतलाय, प्रार्थना करत आहे, तर मी तुम्हाला सांगतो कोणताही चटू, कोणताही जादू, कोणताही मंत्र, कोणताही भानावती, कोणत्याही प्रकारचा हा अघोरी शक्ती राज्य करणार नाही तुमच्यावर. बिकॉज का? कारण तुम्ही येशू ख्रिस्ताचे फॅमिली आहात. Somebody hallelujah. आणि लोकांना जेव्हा तुम्हाला बोलले ना, त्यांना म्हणायचं आय एम द क्राइस्ट ऑफ द फॅमिली. मी ख्रिस्त येशूची फॅमिली आहे, माझ्यावर नाही चालणार. हालेलुया. लक्षात ठेवा, बायबल या ठिकाणी प्रेषितांचे कृत्य त्याचा 8 अध्याय 9 ते 13 पर्यंत वाचणार आहोत. त्या नगरात जादूगरी करून, पहा, त्या नगरामध्ये जादूगरी करणारा शम्रोनी नावाचा लोकांना थक्क करणारा काय करत होता? थक्क. एखादा जादूगर तुमच्या घराला शम्रोनी सारखा आणि म्हटलं का श्रेष्ठ तुमच्या घरामध्ये मी मोठ्या प्रकारचा सैतान उभा पाहत आहे, तर त्याला स्माइल करून म्हणायचं नाही, सैतान नाहीये माझ्यामध्ये, माझ्या घरामध्ये, कारण मी ख्रिस्त येशूचे मुलगी आहे, ख्रिस्त येशूचे फॅमिली आहे. हालेलुया. Somebody hallelujah. मी गॅरंटीने सांगतो, जो कोणी व्यक्ती असेल त्याने माझ्याकडे ये, मी तुला गॅरंटी सांगतो, कारण मी ख्रिस्ताचा हा मी सदस्य आहे, मी ख्रिस्ताचा मी फॅमिली आहे, ख्रिस्ताचा मी लेकरू आहे, ख्रिस्ताचा मी ख्रिस्ताचा व्यक्ती आहे, तर मी गॅरंटीने सांगतो काही माझ्यावर राज्य करू शकत नाही. आणि काढून दाखव माझ्यातून भूत, काढून दाखव माझ्यातून सैतान, काढून दाखव माझ्यातून करणी भानावती, मी तुला सांगतो, कारण ते नाहीये माझ्यामध्ये ख्रिस्त येशू राहतो. आणि बायबल सांगतो की जो ख्रिस्तामध्ये आहे ते नवीन उत्पत्ती आहे. हालेलुया. आणि सैतान त्याच्या रूपामध्ये येऊन, सैतान त्याच्या दासाच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला भूल पाडेल आणि तुमच्यामध्ये हे पेरणी करण्याचा प्रयत्न कर. सिस्टर तुमच्यामध्ये, ब्रदर तुमच्यामध्ये मी असं पाहते, तुमच्या पूर्वजांचे शाप आहे, त्याला एक स्माइल करून म्हणा, अरे तुला माहित नाही पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि त्याच मोमेंट मध्ये तो माझा जुना व्यक्ती गेलाय, आता मी ख्रिस्ताची फॅमिली आहे, ख्रिस्ताचा लेकरू आहे, ख्रिस्ताचा मुलगी आणि मुलगा आहे. Somebody hallelujah. तो व्यक्ती तिथनं पळून जाईल आणि तो म्हणणार नाही, he is the family of Christ. Somebody hallelujah. Somebody hallelujah. मी गॅरंटीने सांगतो काही चालणार नाही. बायबल सांगतं काय म्हणतो, हे शंभरनी आणि लोकांना थकवत होता. पुढे लोकांना थक्क करणारा असा शिमोन नावाचा एक माणूस होता. शिमोन नावाचा एक माणूस होता, जादूगर. पुढे आणि आपण कोणीतरी मोठे आहोत, आपण कोणीतरी, तो स्वतःला म्हणतो मी लय मोठा आहे. हालेलुया. पण त्याला माहित नाही तुमच्या आणि माझ्यामध्ये जो जगात आहे त्याच्याहून श्रेष्ठ आमच्यामध्ये राहतो. हालेलुया. मग तो तुमच्यावर राज्य करेल? हा, करू शकत नाही. तो स्वप्नात येऊन तुम्हाला त्रास देणार नाही. बिकॉज का? क्राइस्ट. कारण जेव्हा तुमच्यामध्ये येशू राहतो तेव्हा तुमच्यामध्ये सामर्थ्य येतो. हालेलुया. आणि शैतान चाल करू शकत नाही. पुढे आणि आपण कोणीतरी मोठे आहोत, आपण कोणीतरी मोठे आहोत. पुढे असे तो दाखवीत असे. हा, काय दाखवत असत? लय भारी आहे. लोक घाबरत होते त्याला. लोक त्याला काय करत होते? घाबरत होते. अरे जादूटोणा करणारा व्यक्ती कसे कळतं ना तुम्हाला. समजा एखादा व्यक्ती गेला, एखादा अरे माणूस बेकार आहे का, हातात अंगुठी, हातात हे काळा टाकलेला गळ्यामध्ये, अंधारा लावलेला. हालेलुया. घाबरता की नाही तुम्ही? अरे कोणीतरी माणूस आहे, त्याच्यापासून लांब राहा.
प्रेज द लॉर्ड. पण पुढे अजून जा आणि म्हणा मी येशूचा माणूस आहे. हालेलुया. आणि त्याच व्यक्तीने म्हणा प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो तो प्रभू येशू तुमच्या बरोबर आहे. पुढे लहानापासून थोरापर्यंत सर्वजण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे. काय आहे? चालू तोना मंत्र तंत्र जे काय देवाची शक्ती म्हणतात त्याला, पण तुम्हाला माहित नाहीये तुम्ही आणि मी एक पॉवरफुल परमेश्वराची मुलं आणि मुली आहे. जाऊन त्याला म्हणा तुझं काही चालणार नाही, तू जगाचे त्याच्याहून श्रेष्ठ आमच्यामध्ये राहतो. तो येशू आमच्यामध्ये आहे. जादू तोना बाजूलाच राहिला, तो आम्हाला टचही करू शकत नाही. बिकॉज का? कारण आम्ही ख्रिस्ताचे हे लेकरं आहोत. हालेलुया. somebody हालेलुया. माझ्या प्रियांनो, आज तुम्ही आणि मी अब्राहम इसाक याकूबाच्या कुटुंबामधले आणि तो कुटुंब कोणाचे? ख्रिस्त येशूचे. आणि तो ख्रिस्त येशूचं कुटुंब आज तुम्ही आणि मी आहो. माझ्या प्रियांनो, लक्षात ठेवा, तो राज्य करणारा देव आहे. तो तुम्हामध्ये आणि माझ्यामध्ये राहतो. पण तो शैतान त्या दरवाजाच्या बाजूला उभा आहे आणि त्याला म्हणा तो हारलेला आहे, कारण मी ख्रिस्ताचं कुटुंब आहे. somebody हालेलुया. घाबरू नका. घाबरणे हे शैतान देतो. बायबल सांगतं तुला भित्रपणाचा नाही तर तुला धैर्याचा आणि सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. आणि माझ्या प्रियांनो, तो आत्मा फक्त त्याच व्यक्तीला मिळतो, तो व्यक्ती ख्रिस्ताचा फॅमिली आहे. हालेलुया. जो ख्रिस्ताचा फॅमिली आहे त्यालाच पवित्र आत्मा प्राप्त होतो. जो ख्रिस्ताचा फॅमिली आहे त्यालाच परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. जो ख्रिस्ताचा फॅमिली आहे त्याच्यावरच देवाची कृपा आणि देवाचा हात त्याच्यावर राहतो. हालेलुया. म्हणून दावीद त्याच्या फॅमिली मधला होता. हालेलुया. तुम्हाला आणि मलाही चालायचं. पुढे त्याने त्यांना बऱ्याच दिवसापासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते, म्हणून त्याचे लक्ष त्याच्याकडे होते. अनेकांचे लक्ष त्याच्याकडे जादूटोणा करणारे लोकांकरता. हालेलुया. पण तुमच्या आणि माझ्यावर येशूचं लक्ष आहे. हालेलुया. या येशूचं लक्ष आमच्यावर आहे. तो शैतान कसा किंचळत असेल, कसा तो तडफडत असेल. हालेलुया. कारण तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. हालेलुया. मी तुम्हाला इन्करेज करत आहे आत्म्यामध्ये. तुम्ही रस्त्याने गेले आणि लिंबू तुमच्या पायाखाली तोडला तर म्हणायचं काय खरं नाही त्या लिंबाचा. का माहितीये? कारण त्या लिंबाचा जो पाय जो तुमचा पडला ना, तो पाय तुमचा नाही, ख्रिस्त येशूचा पडलाय. त्या लिंबाचा काय झाला असेल देवाला माहिती. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला हा कोणताही उतारा काम करणार नाही. ते गॅरंटीने सांगतो, कोणताही उतारा तुमच्यावर काम करणार नाही. तुमच्या गाडीचं चाक गेलं तरीही तुमची गाडी व्हायबल होणार नाही. कारण तुम्ही व्हायबल होणार नाही आणि ख्रिस्त येशू तुमच्यामध्ये, म्हणून तुम्ही स्थिर राहणार आहे. देव बापाची मुलं आहे. हालेलुया. एखाद्यानं काळी मूर्ती टाकली तुमच्यावर तर म्हणायचं काही होणार नाही, आमचा देव आमच्या बरोबर आहे. हालेलुया. काही लोक, एक बहिणीबद्दल तुम्हाला सांगतो. देवाचा दास आहे जॉन्सन वर्गीस. बँगलोर ह्या भागामध्ये देवाचे महान सेवक आहेत. ते मोठ्या प्रकारची सेवा त्यांची आहे. जॉन्सन वर्गीस चे चर्च के मेंबर ने फोन किया, पास्टर हमारे घर के सामने किसी ने जादू टोना करके रखा है, उसके ऊपर पोटी करके रखा है. ठीक है. तो गेला आणि ते बघितलं. तो हम नहीं हाथ लगाएंगे, हम नहीं लगाएंगे, क्योंकि वो जादू टोना किया रहेगा. प्रभूचे दास जॉन्सन वर्गीस गेले आणि म्हटले बघितलं काही नाही म्हणे. नाही जादू टोना, तुम्ही प्रार्थना करून काहीतरी करा, हे करा. काय केलं जॉन्सन वर्गीसने? तो द्या म्हणे पाणी द्या माझ्याकडे. ते पाणी घेतलं बाटलीमध्ये आणि ही त्या खराब्या घेतला आणि त्याने झाडून घेतलं. हालेलुया. काय होतं माहिती का? ते कुत्र्याचे हे
पोटी तिथं होते आणि लोक इतके घाबरले, त्यांनी पालकाला बोलून घेतलं, पास्टर काहीतरी इथं आहे बरं का, तुम्ही या. नाही आम्हाला भीतीचं वाटते, नाही तुम्हाला यावंच लागेल. आणि आम्ही 500 लोक त्या मंडळीला असं चढत पळत जातो. का पळत लगेच पळत जातो, नाही नाही खरंच काय आहे का. हालेलुया. फक्त त्या पोटी, त्या कुत्र्याची फक्त ती पोटी त्या ठिकाणी होती, तुम्ही तरीही त्याला घाबरले. तर खरा जो सैतान, ज्याला लुसिफर म्हणतात, त्याला 1000 वर्ष बांधून ठेवलेले, तो कधी उठला तर मग काय होणार तुमचा. मी शिकवणार नाही या वचनावर 1000 वर्ष काय आहे. पुढच्या देवाची कृपा झाली तर पुढच्या रविवारी मी शिकवेन. हालेलुया. कारण तुम्ही ख्रिस्ताचे मुलं आणि मुली आहे, ख्रिस्ताची फॅमिली आहे तुम्ही. आणि माझ्या प्रियांनो, तुम्ही काही बी ओलांडलं, काही पण तुमच्या पायाखाली आलं, तरी तुम्हाला तो बाधा होणार नाही. हालेलुया. कारण तुम्ही ही सैतानाचे फॅमिली नाहीये, तुम्ही येशूचे फॅमिली आहे, अब्राहमाचे फॅमिली आहे. आणि बायबल सांगतं, अब्राहमाच्या कुटुंबावर, अब्राहमावर कोणताही जादू तोना चालत नाही, इस्रायलवर कोणताही चतुक चालू शकत नाही. तर माझ्या प्रियांनो, तुमच्या घरावर बी चालू शकत नाही आणि ना तुमच्यावर कोणताही जादू तोना चालू शकत नाही. कारण तुम्ही आणि मी येशूचे फॅमिली आहोत. हे त्यांना कळलं नाही. त्यामुळे त्या दासाला बोलवलं जॉन्सन वर्गीसला. जॉन्सन वर्गीसनी ते झाडून लगेच काढलं, म्हणजे फक्त झाडून काढण्यासाठी बोलवलं. हालेलुया. somebody हालेलुया. मंडळी पालक लोकांचा उपयोग काय करायला लागले माहिती का. पास्टर काहीतरी आहे आणि काढा, तुम लढो हम संभालते कपडे. हालेलुया. पण तुम्ही केव्हा मजबूत होणार, तुम्ही केव्हा, बायबल सांगतो तुमच्यामध्ये भित्रपणाचा नाही तर धैर्याचा आणि सामर्थ्याचा आत्मा दिलाय. मग ते कोणत्याही प्रकारची पोटी असून द्या किंवा कोणत्याही प्रकारचा मंत्र असून द्या, तुमच्यावर राज्य करू शकत नाही. त्याला हा किक मारा. हालेलुया. एखाद्या व्यक्ती, मी जेव्हा जातो घरात, जेव्हा जाताना मला असं म्हणतं काही वाटलं का इथं लिंबू आहे, तर मी तेव्हा असं किक मारतो. हालेलुया. कारण मला माहिती आहे का त्या लिंबू मध्ये पॉवर असो का नसो, पण माझ्यामध्ये पॉवर आहे की त्या लिंबाला चिडून टाकण्याची. हालेलुया. आणि बायबल आम्हाला स्पष्टीकरण देत आहे का तो म्हणतो, मी तुम्हाला सैतानावर पायाला तुडवण्याची ताकद दिलेली आहे. हालेलुया. कोणीच तोडू शकत नाही. त्याला तुडवण्याचा फक्त अधिकार त्या ख्रिस्ताच्या फॅमिलीला दिलेला आहे. आमेन. हॅलो. प्रेज द लॉर्ड. पुढे काय सांगतं, तरी पण फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव याविषयीची सुवार्ता सांगत असता. बस काय म्हणतो, देवाचा दास फिलिपाला जेव्हा तुम्ही त्याच्या मागचं वचन वाचलं 7 वचन, तर त्या ठिकाणी कळतं का फिलिप जो आहे तो देवाचा दास होता. त्या ठिकाणी एका ठिकाणी तो झोपला आणि परमेश्वराच्या आत्म्याने त्याला सांगितलं, उठ आणि तुला जायचं आहे. आणि तो जाताना एका राणीकडे गेला आणि तिने त्याला बाप्तिस्मा देऊन त्यानंतर तो आला आणि तो डायरेक्ट कुठं आला, शंभरुनीच्या इथं आला, जिथं जादू तो ना करणार. आता फिलिप एकटा आणि हो एक महान जादूगर. पण फिलिप काय करायला लागला, त्याच्याच राज्यामध्ये जाऊन, त्याच्याच एरियामध्ये जाऊन येशूची सुवार्ता सांगू लागला. आमेन. आणि काय करू लागला, त्यांना सांगू लागला का येशू ख्रिस्त यो पिता परमेश्वराचा पुत्र आहे आणि तुम्ही पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा घ्या. सुवार्ता सांगू लागला. आणि त्या ठिकाणी तो चिन्ह चमत्कार करू लागला, अंधारांना दृष्टी देऊ लागला, लंगड्यांना पाय देऊ लागला आणि प्रकारचे चिन्ह आणि चमत्कार तिथं करू लागला. आणि त्यावेळेस एक गोष्ट तिथं घडली. त्या ठिकाणी शंभरुनी नावाचा एक व्यक्ती जादूगर त्या ठिकाणी उभा होता. पुढे काय सांगता पाहू.
नाही तरी पण फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव यांच्याविषयी सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला. काय होता? विश्वास बसू लागला. तुम्ही जाऊन सांगता सुवार्ता, तुम्ही सांगितले पाहिजे, कारण तुम्ही ख्रिस्ताचे फॅमिली आहो आणि ख्रिस्ताच्या फॅमिलीला एक काम दिलेलं आहे, जाऊन सुवार्ता येशूच्या नावाने तुम्ही सांगितलं पाहिजे. हालेलुया. बायबल स्पष्ट सांगतं आणि पवित्र शास्त्र त्या ठिकाणी सांगतं की त्यांनी सुवार्ता सांगू लागला आणि काय म्हटलं? लोकांचा विश्वास बसला हा. आणि पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला. काय झाला त्यांचा? हॅलो, बाप्तिस्मा झाला. आणि बाप्तिस्मा कसा? पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये. मग काय म्हणत होता? बाप्तिस्मा का? विश्वास का पटवला? का तुम्ही ख्रिस्ताचे फॅमिली झाले पाहिजे. हॅलो, तुम्ही ख्रिस्ताचे फॅमिली ज्यावेळेस होता त्यावेळेस माझ्या प्रियांनो प्रत्येक गोष्ट तुमच्या साईडनी लढायला सुरुवात होती. हे खूप महत्वाचं आहे. परमेश्वर वचन सांगतो. आज मी म्हणतात माझं फॅमिली इकडे आहे, माझी फॅमिली तेच आहे, माझा चुलता आहे, माझा हे, पण तुम्ही खरे तुमची फॅमिली जी हे म्हणजे ख्रिस्त येशू. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्हाला आणि मला हा वधस्तंभावरून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी वधस्तंभावरून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी तुम्हाला आणि मला काढला आणि स्वतः वधस्तंभावर गेला, त्यावेळेस तुम्ही आणि मी त्याचे ख्रिस्ताचे फॅमिली झाले. हे लक्षात ठेवा. हॅलो, समजते नाही का? बायबल स्पष्ट सांगतो. पुढे काय सांगतं? स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपाच्या सहवासात राहिला. काय चमत्कार घडला पा. तुम्ही घाबरले तर जादूटोना तुमच्यावर राज्य करेल. या ठिकाणी तो घाबरला नाही. फिलिप घाबरला? फिलिप फक्त सुवार्ता सांगू लागला, विश्वास पटू लागला लोकांना आणि जादूगर तिथं ऐकत होता. काय ऐकत होता? जादूगर तिथं ऐकत होता, येशूचं वचन ऐकत होता आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घ्यायला त्यावेळेस या गोष्टी बघितल्यानंतर शिमोन जादूगर होता, तोही तिथं आला आणि म्हटला मी विश्वास ठेवतो, मलाही बाप्तिस्मा दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोण? जो जादू टोना करणारा व्यक्ती त्या राष्ट्राला त्या गावाला थकला होता, तो इतका घाबरून ठेवला होता का लहान थोर पासून मोठं त्याला घाबरत होते. कदाचित समोरून गेले असेल तर ते मुलगा लगेच पळत असेल किंवा ते आई बहीण ते कोणी असेल ते घाबरून पळत असेल. पण शिमोन नावाचा जो जादूगर होता त्याने येशूला ग्रहण केलं त्या ठिकाणी. हालेलुया. तुम्ही अनेक जादू टोना करणारे लोकांचं जीवन बदलण्याचे ताकद तुमच्यामध्ये दिलेले आहे, कारण तुम्ही येशूचे फॅमिली आहोत. आमेन. हालेलुया. आणि येशूचे फॅमिली घाबरत नाहीये. येशूचे फॅमिली कधीही तो अविश्वास दाखवत नाही. तो म्हणतो विश्वास आणि म्हणतो तुझं काही चालणार नाही. मी तुला सांगतो तू जे तुझ्यामध्ये आहे त्याच्यावर श्रेष्ठ माझ्यामध्ये आहे. मी तुला सांगतो तूही बदलला जाशील येशूच्या नावात. Somebody hallelujah. आज तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या जीवनावर जो जादू टोना करणारा व्यक्ती बी आहे तोही म्हणाल की मी तुझ्या नादी लागू शकत नाही. Praise the Lord. मला तो 2015 ची गोष्ट असेल. पास्टर योगेश कॅम्प भागामध्ये राहत होते. त्या घरामध्ये एक जादूगर आला आणि मी त्या घरात राहत होतो. त्या घरामध्ये जादूगर आला आणि त्या जादूगराने बघितला आणि तो म्हटला का तो दिवा हा एक मुलाला लावायला लावा. आणि मी त्या ठिकाणी होतो तर त्यांनी म्हटलं नाही. तो एकदम म्हटला का नाही याला लावायला द्या. तो दुसरा जो मेन जादूगर होता तो म्हटला नाही ह्यो लावणार नाही. हालेलुया. ह्यो नाही लावणार. मी म्हटलं मी नाही लावत, तुमचं तुम्ही काय करायचं का, मी लावू शकत नाही जादू. त्याने बाहेर जाऊन त्या हा एका बहिणीला म्हटलं की ह्यो मुलगा आहे, ह्यो एक देवाचा भक्त आहे, देवाचा सेवक आहे. हालेलुया. त्या व्यक्तीने ओळखला आणि तो म्हटला मला माहिती आहे, कारण याच्यावर कोणताही प्रकार चालू शकत नाही. Somebody hallelujah. हे तुम्हाला आणि मला हे साइन आहे की मी आणि तुम्ही ख्रिस्ताचे फॅमिली आहोत. आमेन.
आणि ख्रिस्ताची फॅमिली आहे, तर माझ्या प्रियांनो कोणीही तुमच्यावर राज्य करू शकत नाही. एखादा दुष्ट आत्मा, एखादा सैतान, एखादा जादू टोना करणारा व्यक्ती बी येऊन तुम्हाला म्हणत नाही मी तुमच्या नादी नाही लागत. Praise the Lord. हालेलुया. कारण युद्ध आमचं नाही, युद्ध माझा देव करतो. समोर हालेलुया. युद्ध येशूच आहे. आणि त्याच्या फॅमिलीला त्रास होईल, तो थांबन, तो गप बसन नाही बसणार का? हालेलुया. फिलिप, बायबल सांगतो फिलिप त्या ठिकाणी सहवासात राहिला आणि त्याचा एक बाप्तिस्मा झाला. कोणाचा? त्या शिमोन जादूगरचा बाप्तिस्मा झाला आणि येशूच्या सहवासामध्ये राहिला, सेवकाच्या सहवासामध्ये राहिला. तुम्ही आणि मीही प्रभू येशूच्या सहवासामध्ये राहिलो पाहिजे, तर आपण ख्रिस्ताचे फॅमिली आहोत. आमेन. हालेलुया. हे लक्षात ठेवा का एखादा व्यक्ती म्हणतो अरे त्या रस्त्याने जाऊ नको बरं का, त्या ठिकाणी भयंकर प्रकारचे दुष्ट आत्मे दिसतात, भयंकर प्रकारचे जादूटोणा आहे. मी एखाद्या कोणाच्या घरामध्ये जेव्हा जातो तर मला दुष्ट आत्मा दाखवतो देव, पण तो माझ्यावर राज्य करू शकत नाही, मला टच करत नाही. बिकॉज वाय? मी ख्रिस्ताचे फॅमिली आहे. हालेलुया. पण काही लोक लगेच घाबरतात, कोणीतरी मला गेला, कोणीतरी माझ्यावर हे गेलं. हालेलुया. अहो तुम्ही घाबरणारे व्यक्ती नाहीये, तुम्ही आप्पा आणि बाप्पा हाक मारण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही ख्रिस्ताचे फॅमिली आहोत. आणि ख्रिस्ताच्या फॅमिलीला घाबरत नाही. ख्रिस्ताचा फॅमिली ही मजबूत प्रमाणे उभा राहतो आणि धैर्याने म्हणतो सैतान तो हारलेला आहे. आमेन. हालेलुया. चर्च हालेलुया. somebody हालेलुया. मी गॅरंटीने सांगतो तुमच्यावर राज्य करू शकत नाही तो. पुढे काय सांगतं? आणि घडत असलेली चिन्हे व महापराक्रमाची कृत्य पाहून तो थक्क झाला. हा? कोण झाला? शिमोन जादूगर. असं नसतं काय, एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर जादूटोणा केला आणि तो म्हणला यातला अजून काही फरकच नाही, ह्यो व्यवस्थितच आहे, याची उन्नतीची अजून भाऊ उन्नती पूर्वी कोण नाही, उन्नती आरानातून नाही, उन्नती कुठेही कोणत्या साईटने येत नाही, उन्नती येशू मध्ये येते. हालेलुया. आणि त्या उन्नती करणारा येशू माझ्यामध्ये आहे, तर मी गॅरंटीने सांगतो तो माझ्यावर राज्य करू शकत नाही सैतान. कारण राज्य करणारा देव, पिता, पुत्र आणि येशू ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो. हालेलुया. संभाळी. हालेलुया. आणि माझ्या प्रियांनो एक देवाचा दास होता, ते आता या जगात नाहीये. त्यांचं नाव आहे रेनार्ड बॉन्की. कोण आहे? रेनार्ड बॉन्की. एक दिवस असे झाले, त्यांची जी सेवा आहे ती अशा ठिकाणी होती ज्या ठिकाणी साऊथ आफ्रिकामध्ये जे नायजेरिया देश आहे अशा ठिकाणी त्यांची सेवा होती. आणि तिथले जे नायजेरियाचे जे लोक आहेत ते इतक्या खतरनाक प्रकारचे जादूटोणा करणारे होते. आणि जो व्यक्ती ज्याचं नाव रेनार्ड बॉन्की, ते त्या ठिकाणी सेवा करू लागले. परमेश्वराने सांगितलं की ह्या ठिकाणी सेवा कर. प्रत्येक वेळेस त्यांना संकट आलं तिथं, पण ते मागे हटले नाही. एक दिवशी त्या साऊथ आफ्रिकाच्या प्रत्येक जादूगर, हाय लेवलचे जादूगर एकत्र जमा झाले आणि काय म्हटले? रेनार्ड बॉन्कीला मारून टाकायचं. काय म्हणले? रेनार्ड बॉन्कीला मारून टाकायचं. रेनार्ड बॉन्की मला तो प्रार्थना करून आल्याच्या नंतर घरी आले आणि जेवण केल्यानंतर आपण थोडस वॉक करत असतो, तर त्यांनी जेवण केल्यानंतर ते वॉक करत लागले घराच्या समोर आणि प्रत्येक मंत्र तंत्र करणारे अधिक प्रकारच्या मोठ्या मोठ्या जादूगर साऊथ आफ्रिकाचे तिथे आले आणि त्यांनी त्यांची जी जादू होती ती जादू त्यांच्यावर पाठवली. बघा किती, जेवढे त्या सिटीमध्ये होते हाय लेवलचे जादूगर ते तिथे आले. आणि रेनार्ड बॉन्की काय करत होता?
येशूचा प्रचार करत होता, पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा देत होता आणि लोकांचं जीवन बदलत होतं. हालेलुया. आणि हे सगळं बघितल्यानंतर देवाचा आत्मा रेनाल्ड बॉन्की सोबत बोलला. काय म्हणाल? बॉन्की, तुझ्यावर जादूटोणा करणारे लोक तुझ्यावर पाठवत आहे. हालेलुया. रेनाल्ड बॉन्कीने प्रभू परमेश्वर येशू ख्रिस्ताला म्हटलं का प्रभू आता मी काय करू? रेनाल्ड बॉन्कीला पुन्हा एकदा आवाज आला, बॉन्की घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तू उभा राहा, मी तुला सांगतो पवित्र आत्म्याची आग तुझ्या आसपास राहील. हालेलुया. रेनाल्ड बॉन्की प्रार्थना करायला उभे राहिले त्याच जागेवर, त्याच घराच्या समोर, आणि त्यांनी प्रार्थना चालू केली आणि पवित्र आत्मा स्वर्गातून उतरून आला आणि तूने मुझे घेर लिया. नाही का गीत गायला, पर तूने मुझे आगे पीछे घेर रखा है. पवित्र आत्म्याने त्यांना घेरून टाकलं सगळं. आणि महान प्रकारचे जादूगरचे प्रत्येक जादू ज्यावर ते टाकू लागले, ते फेकू लागले, ते टाकण्यास सुरुवात केली, ते पाठवू लागले. प्रत्येक जादू त्या पवित्र आत्म्याच्या आगीने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीने, पवित्र आत्म्याच्या महान आग्नीने ते एक 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 जादू त्याच ठिकाणी जळून खाक झाली, राखही दिसली नाही. Somebody hallelujah. आणि पूर्ण जादूगर लोक, पूर्ण प्रमाणे जे काही त्या साऊथ आफ्रिकाचे प्रत्येक महान प्रमाणे हाय लेवलचे जादूगर बी ते थकून गेले. जादू पाठू पाठू थकून गेले. पण एकही जादू रेनाल्ड बॉन्कीच्या आसपास फिरली नाही, ना त्याच्या मुलांच्या, ना त्याच्या कुटुंबावर, ना त्याच्यावर. बिकॉज का रेनाल्ड बॉन्की येशूचा फॅमिली होता. Somebody hallelujah. मी माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, कोणताही जादू टोना तुमच्या घरावर, तुमच्या फॅमिलीवर, तुमच्यावर राज्य करू शकत नाही. कारण का पिताचा पवित्र आत्मा पिता, पुत्र आणि येशू तुमच्या सोबत राहणार आणि तुमच्यावर राज्य करू शकत नाही. Somebody hallelujah. आणि रेनाल्ड बॉन्कीला पुन्हा आवाज आला, रेनाल्ड बॉन्की, डोंट वरी, हे सगळे तुला टच करू शकत नाही, कारण मी परमेश्वर जिवंत देव आहे. आय एम द गॉड. मी येशू जिवंत आहे. मी तुला सांगतो, तुला एकही बाधा होणार नाही. प्रत्येक हाय लेवलचे जादूगर थकून गेले. शेवट सगळ्यांनी गुडघे टेकवले, म्हटले का तुझा प्रभू सत्य आहे, तुझा देव खरा आहे, तुझा परमेश्वर खरा आहे, आणि तूही देवाचा भक्त, देवाचा सेवक खरा आहे. आमेन. प्रत्येक जादूगर येशू पाशी आले आणि म्हटले, मी तयार आहे येशूला ग्रहण करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. तुमच्या पास्टर योगेश्वर अशा प्रकारच्या जादूटोणा करण्याचा प्रयत्न करतात लोक, पण सगळं बाउन्स होऊन पुढं मागे जातं, आणि त्यावेळेस त्यांचा आत्मा, त्यांचा दुष्ट आत्मा त्यांना सांगतो, मी जाणार नाही त्याच्याकडे. आता पाठवलं तर तुझा जीव घेईन. 2015ची गोष्ट आहे. कॅम्प एरियामध्ये, ह्या तिकडे कॅम्प एरियामध्ये मी राहत होतो. एका बहिणीनेही माझ्यासाठी आत्मा पाठवला होता. का माझे काही दुश्मनी नव्हती, फक्त मी प्रार्थना करत होतो आणि बायबल वाचत होतो, बस तेवढंच. आणि त्या बहिणीला मी बायबल वाचणं किंवा मी प्रार्थना करणं तिला आवडत नव्हतं, म्हणून तिने अशा प्रकारचा आत्मा पाठवला. आणि तो आत्मा मला जीव मारण्याचा. एकदा आला, परत रिटर्न गेला, दुसऱ्यांदा आला, परत रिटर्न गेला, तिसऱ्यांदा आला, परत रिटर्न गेला, चौथ्यांदा परत पाठवायला लागला. तर तोच आत्मा म्हटला, आता तू मला पाठवशील तर मी तुझा जीव घेईन. हालेलुया. मी तुम्हाला खरं सांगतो, तो पवित्र आत्मा तुमच्या सोबत राहील ना, तर मी गॅरंटीने सांगतो, तुम्ही विजयी होणार. हालेलुया. देवाची उपस्थिती जाणवत आहे.
तो सत्य परमेश्वर आहे, तो खरा देव आहे, तो अद्भुत काम करणार आहे. घाबरू नका कोणत्याही ओलांडाला, कोणत्याही धाग्यांना, कोणताही प्रकार असून द्या, कोणताही महाऋषी बी आला तिथं जादूटोणा करणारा तरी त्याला घाबरू नका, कारण येशू प्रभू तुमच्या बरोबर आहे. तो अद्भुत काम करणारा देव जो बाप तुमच्यामध्ये राहतो. हालेलुया. पवित्र आत्म्याने त्या बहिणीचं नाव मला सांगितलं. तुमचा पास्टर भांडायला गेला का? नसन गेला. नाही गेलो. प्रभूला म्हणलं, प्रभू त्या बहिणीला क्षमा कर, तिला माहित नाहीये. प्रभू म्हटलं, हेच तर मला आवडतं, कारण शत्रूवर प्रेम करणं आणि क्षमाचं हृदय ठेवणं आहे. हालेलुया. आज तीच बहीण मला म्हणते, माझ्यासाठी प्रार्थना करणार. हा, मी तयार आहे प्रार्थना करण्यासाठी, कारण तू 3 वेळेस माझ्याकडे पाठवला मला मारण्यासाठी, पण आज माझा देव तुला सांगत आहे का जा पास्टर योगेशकरांनी प्रार्थना करून घे. Somebody hallelujah. माझ्या प्रियांनो, मी दाविदासारखं म्हणतो, मी कोणत्या रथाचे किंवा कोणत्याही बैलाचे किंवा कोणत्याही व्यक्तीचा मी घमंड नाही करत. मी घमंड करतो माझ्या प्रभू येशूचा, पवित्र आत्म्याचा आणि येशू प्रभूचा, कारण मला माहिती आहे तो पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, तो प्रभू येशू माझ्यामध्ये आहे. मी का गॅरंटीने सांगतो, कोणताही मंत्र तंत्र असो, चटूक असो, कारण मी याकोबाच्या कुटुंबाबद्दल मी ख्रिस्त येशूचा आहे आणि तो मला म्हणतो, मी तुला सांगतो हो का तू नीती स्तोत्र संहिता 91 मध्ये म्हणतो का तू हो सापावर जाशील, पाऊल देऊन चालशील, आजगर तुला टच करू शकत नाही, कोणत्याही प्रकारचं तुला बाधा होणार नाही, कारण तुला सांगतो तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर राहील. आमेन. हालेलुया. डरो मत चुपचाप खड़े रहो, जलारी खुदा के काम देख लो. हालेलुया. तो परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आज तुमच्याकडे पैसा नाही, डोंट वरी अबाउट यू. आज तुमचे फायनान्स डाऊन आहे, डोंट वरी अबाउट यू. पण तुम्हाला माहिती आहे त्या पैशाहून बी जास्त मौल्यवान व्यक्ती येशू प्रभू, पवित्र आत्मा आणि पिताचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. सैतानाला म्हणा, तू किती माझे पैसे ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला, पण मला नाही टच करू शकत तो. हालेलुया. somebody हालेलुया. आणि रेनॉल्ड बॉन्की म्हटला तर आज प्रत्येक व्यक्तीला येशू करायला आहे. आमेन. युट्यूबला जाऊन टाका आणि रेनॉल्ड बॉन्की, साऊथ आफ्रिका, इज अ ग्रेट यंग मॅन ऑफ गॉड. महान देवाचा दास होता. मरण पावले ते आता. महान देवाचा दास होते. पूर्ण साऊथ आफ्रिका धुवून टाकली त्यांनी येशूच्या पवित्र रक्ताने. हालेलुया. पूर्ण साऊथ आफ्रिका येशूकर आहे. आमेन. मी गॅरंटीने सांगतो, ह्याच जागेवर प्रभू आपल्या द्वारा अनेक सोसायटी धुवून टाकेल. जो प्रभू आपल्या सोबत आहे, जो पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे, मी तुम्हाला सांगतो ह्याच जागेवर जागा पूर्ण नाही एवढं पवित्र आत्म्याची आग उतरवण्यात आहे. मी गॅरंटीने तुम्हाला सांगतो. आणि अनेक लोक आपल्याकडे येते म्हणे का तुमचा देव खरा आहे, तुमचा येशू खरा आहे, तुमचा पवित्र परमेश्वर खरा आहे. आज आम्हाला तुमची गरज आहे. हालेलुया. आताही काही व्यक्ती त्यांचं चाललंय प्रयत्न, पण प्रत्येक प्रयत्न नष्ट होत आहे. हालेलुया. आणि ज्याच्यावर ते माझ्याकडे बघत्या, माझ्या उन्नतीकडे बघत्या आणि मला म्हणतं की हे कसं काय एवढा उन्नती झाला. प्रेज द लॉर्ड. कारण मी तुम्हाला सांगतो ना, उन्नती फक्त येशू देतो. हालेलुया. चर्च हालेलुया. मी गॅरंटीने सांगतो तुमच्यावर राज्य करणार नाही. आज तुम्ही कोणाची फॅमिली आहो? मोठ्याने बोला, कोणाचे? आमेन. आणि येशूच्या फॅमिलीवर कोणताही जादू टोना चटूक मुचूक चालणार नाही. हालेलुया. somebody हालेलुया. praise the Lord. बोला प्रभू येशू मसीह की जय. सैतान सहज घाबरला असं म्हणत असं, आता यांना सत्य कळले. रोजमध्ये म्हणतो सत्य तुला समजेल आणि सत्य तुला बंधमुक्त करेल. हालेलुया. आज तो भाई शैतान की वाट लगने वाली है. हालेलुया.
Somebody hallelujah. आणि देव जो बाप आपल्या सोबत आहे. तुम्ही तयार आहे प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपल्या उभ्या पायावर आता परमेश्वराला म्हणून त्या पवित्र आत्म्याने कोणाला इच्छा आहे रेगुलर बॉम्बी सारखं बनायचं. खरंच सांगतो इज अ व्हेरी ग्रेट मॅन ऑफ गॉड. इतका अभिषेक सेवक होता. आप भी अपने जीवन में चंगाई, आशीष, छुटकारा और शांति को पाना चाहते हैं? हमारे चैनल को सब्सक्राइब करें। चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं और प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर करें ताकि इस ईश्वर की महिमा हो। धन्यवाद। जय मसीह की।